टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे सातत्यानं निशाणा साधताना पाहायला मिळतात आहेत आणि लक्ष्मण हाके यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रवक्त्यांकडनं संपूर्ण टीकेची झोड जी आहे ती उठलेली असल्याचं पाहायला मिळतंय। आणि याच सगळ्या संदर्भात आता लक्ष्मण हाके मात्र राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांवरती हल्ला चढवताना टीकेचा हल्ला चढवताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि प्रवक्ते असलेले अमोल मिटकरी सर आहेत। अमोल मिटकरीजी, सातत्यानं हा वाद उफाळत चाललाय लक्ष्मण हाके विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याला तुम्ही सातत्याने उत्तर प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतात गेल्या 2-3 दिवसांपासून। परंतु लक्ष्मण हाके यांनी थेट आता तुमच्यावरती टीका केली आहे। अमोल मिटकरी हे माकड आहेत, त्यांच्या कानाखाली वायझेड काढली पाहिजे अशी थेट टीका जी आहे ती तुमच्यावरती खालच्या पातळीवर होताना पाहायला मिळते। असं आहे की तुम्ही म्हणताय की तो आमच्यावर हल्ला चढवताना दिसतोय, तुम्ही हेही म्हणता की अजितदादांवर तो टीका करतोय। एक तर त्याची अवकात अजितदादांवर टीका करण्याइतकी नाही। दुसरी गोष्ट, आमच्यावर हल्ला चढवायला त्याला पुनर्जन्म घ्यावा लागेल। तिसरं, तुम्ही म्हटलं आहे की तो तुम्हाला काय एका गालावर वाय एका गालावर झेड काढणार। त्याला मी तुम्हाला खोटं नाही सांगत, तो गालाची काय भाषा करतो, त्याला जर तो खरंच मर्द असेल ना, तो सांगेल ते ठिकाण, तो सांगेल ती तारीख, तो म्हणेल ते विदाऊट सिक्युरिटी, त्याच्यासोबत तरी सिक्युरिटी असते। बटनाला जरी हात दाखवला त्याने लावून माझ्या वरच्या शर्टाच्या, तर त्याच्या मागचा पार्श्वभाग जो आहे ना, त्यानं पॅन्ट घातल्यावर पण वाय आणि झेड दिसेल, अशा पद्धतीचं मंजन त्याला आम्ही देणार। पहिली गोष्ट, हा तो बोलला आहे आणि तो रात्री प्रतिक्रिया दिली त्याने, त्याच्यामुळे तो कोण्या अवस्थेत बोलला असेल हे सुज्ञास सांगणे न लगे। प्रश्न असा आहे, मूळ मुद्दा सुरू कुठून होतो? मूळ मुद्दा असा सुरू होतो की हा उपमुख्य अजितदादा पवार यांना 10 वेळा मुख्यमंत्रीपद अर्थमंत्रीपद दिलं, त्याच्यानंतर ते गोचिडासारखे चिटकून बसले, त्यांनी मागासवर्गीय लोकांवर अन्याय केला, त्यांनी व्हीजेएनटीचा पैसा वळता केला, सामाजिक न्याय विभागाचा पैसा वळता केला, धनगर समाजाचा पैसा वळता केला। हे जे बिनबुडाचे आरोप तो अचानक कसा करायला लागला? एक तर त्यांनी बजेट वाचलेलं नाही आहे, आम्ही पण बजेटची पूर्ण माहिती घेतली, 24% वाढ प्रत्येक खात्यामध्ये केलेली आहे, निधी प्रस्तावित होतोय, आता पावसाळी अधिवेशन 30 तारखेपासून लागतंय। आम्ही काही हवेत बाण मारणारी उत्तरं देत नाही। जिथं आपल्या बार्टीला, सारथीला, आरटीला, महाज्योतीला, ओबीसीच्या वसतिगृहाच्या संदर्भात हे सर्व निर्णय घ्यायला अजितदादा सक्षम आहेत। आणि आमच्या पक्षात ओबीसीचे नेते आहेत की नाही? प्रांताध्यक्ष तटकरे साहेब ओबीसीचे नेते आहेत, अदितीताई तटकरे ओबीसी आहेत, धनंजय मुंडे साहेब ओबीसी आहेत, भुजबळ साहेब आता मंत्री आहेत ते ओबीसी आहेत, असे आदिवासी म्हणाल तर तुम्ही झिरवाड साहेबांपासून आमच्या सगळेच। त्याच्यामुळे ओबीसीवर काही अन्याय होत असेल तर ही लोक आवाज उचलतीलच, पण ओबीसीच्या अन्यायाचा अजितदादांनी अन्याय केल्याचा दुरान्वयी संबंध नसेल तर ही लोक पण बोललेली नाही। माझा त्याला प्रश्न असा होता की तू ओबीसीचा नेता केव्हा झाला? तो त्या प्रश्नाचं उत्तरच देत नाही आहे, तो त्या प्रश्नाला बगल देतोय आणि तो मग मला माकड काय म्हणतो, तो म्हणतो वाय आणि झेड काढू। आता वाय झेड नावाचा मराठी चित्रपट आहे, तुम्ही गुगलवर टाका वाय झेड, तर वाय झेड नावाचा मराठी चित्रपट आहे। झाकण झुल्या हा काही शिवी नाही आहे, हा म्हणजे एखादा व्यक्ती जो मंदबुद्धी आहे त्याला विदर्भात दिलेली उपहासात्मक ती प्रतिक्रिया आहे, म्हणजे मी काही पातळी सोडून बोललेलो नाही। प्रश्न असा आहे की तो ज्यावेळेस पातळीवर येतो त्यावेळेस ते पातळीवर बोलावं लागतं। माझं जाऊ द्या, 2 दिवसांपासून तुम्ही एक बघा, ॲडव्होकेट शेखर कुंटे जे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष आहेत भोकरचे, त्यांनी केलेले आरोप याला खोडता आले नाही। हनुमंत दाहिगुळे हे स्वतः म्हणजे ज्या कॉम्प्लेक्समध्ये पुण्यात हा राहतो त्याच कॉम्प्लेक्समध्ये हनुमंत दाहिगुळे राहतात, त्यांनी सांगितलं की हा भुरटा भामटा आहे आणि हा ओबीसीला ब्लॅकमेल करतो। त्याच्यानंतर ॲडव्होकेट बंडू काशीद यांनी तर याचिका दाखल केली आहे कोर्टामध्ये की हा राज्य मागास आयोगावर हा खोटी कागदपत्र बनावट कागदपत्र करून यांनी पैसे देऊन काही दमदाटीचं राजकारण करून हा तिथे चढला आहे, वास्तविक पात्रताच नाही आहे। हा ज्या दिवशी यांनी फॉर्म भरला त्या वर्षी याचं वय 42 वर्ष होतं आणि 40 वर्षाची जी वयोमर्यादा आहे। राज्य मागासवर्ग आयोगाचा तू मलिदा लाटतोयस, तू गाडी कुठून घेतली हे सांगत नाही आहेस। मी काय म्हटलं की बाबा तुझ्या मागं जर ओबीसी आहे तर पहिल्या विधानसभेत तुला 500 मतं 250 मतं पडतात, अरे माझी काय अवकात करतो, माझ्या ग्रामपंचायतच्या सदस्याला 402 मतं आहेत, त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये त्याला 550 मतं पडतात, तिसऱ्या लोकसभेमध्ये त्याला 5,500 मतं पडतात। मग आपली एवढी लायकी असताना तुला गाडी आहे ना तुझ्याकडं, तू आणखी विमानात फिर। पण ओबीसी समाजाचा जर तू नेता असशील
तर जनता नेत्याला गाळ्या कशा देते याचं उदाहरण रविकांत तुपकर आहेत आमच्या विदर्भामध्ये, की शेतकऱ्यासाठी त्यांनी आंदोलन केलं, लोकांनी वर्गण्या गोळा करून त्यांना दिली गाडी. त्याचा आम्हाला पण अभिमान आहे की एका शेतकरी मुलाला गाडी भेटली. पण आपले ठराविक काही ठिकाणी उमेदवार उभे करणं, त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना विड्रॉल करायला लावणं. बरं, विशेष म्हणजे हा वंचित बहुजन आघाडी पक्षाचा प्रवक्ता पण होता, यादी पण मी म्हणजे स्पोक्सपर्सनची यादी, प्रचार प्रमुख, ते पण मी यादी मागवली, ती येईल मला थोड्या वेळामध्ये. म्हणजे तू प्रवक्ता वंचित बहुजन आघाडीचा विड्रॉल करायला लावतो प्रहारच्या कार्यकर्त्याला, खुलं समर्थन देतो भारतीय जनता पार्टीला, आणि महायुतीला सपोर्ट करताना प्रताप पाटील चिखलेकरांच्या विरोधात काम करतो. म्हणजे नेमका माकड कोण आहे या प्रश्नाची तू उत्तर दे ना. त्यानं एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं, ओबीसीचा नेता तो केव्हा झाला, आणि हे उत्तर त्याच्याकडे नसेल तर ते उत्तर माझ्याकडे आहे की मराठा आरक्षणाचं एक आंदोलन महाराष्ट्रात सुरू असताना ज्यावेळेस ठीक आहे मराठा आंदोलक असतील, आपल्या आई बहिणी असतील, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे म्हणून सर्व मराठा समाजाच्या पाठीशी सगळ्या 18 पगड जाती उभ्या राहिल्या, सगळं. अगदी आम्ही ओबीसी बांधव असून सुद्धा आम्हाला वाटतं मराठा समाजाला आरक्षण भेटावं, कारण सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या तो समाज मराठवाड्यामध्ये मागासलेला आहे, महाराष्ट्रामध्ये पण तशी परिस्थिती आहे. पण ओबीसीच्या आरक्षणाचाही त्यामध्ये प्रश्न आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण, टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे. ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, ती भूमिका आमची पण. ज्यावेळेस जरांगे पाटलांची ही मागणी सुरू होती त्यावेळेस यांनी अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणारं एक आंदोलन केलं. त्यांनी काय वडापाव खाऊन केलं असं म्हणतात, ते केलं त्यांनी जालना जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्यानंतर बाबा जरांगे पाटलाच्या विरुद्ध कोणतरी आंदोलन करतोय म्हणून मीडियाला पण एक काहीतरी एक स्कोप सापडला, मग त्याला उचललं, झाला तो ओबीसीचा नेता. अरे आमचं म्हणणं असं आहे, ओबीसी मराठा हा वाद लावून तुला काय भेटतंय? ज्या गाडीवर तू हल्ला करून घेतला, तूच रात्री एक मेसेज दिला होता की इथल्या मराठा समाजाच्या युवकांनी आमची गाडी फोडली, वास्तविक त्यात काही तथ्य नव्हतं. हा आमच्यासारख्या ओबीसीचा हा नेताच असू शकत नाही. आता मी ओबीसी असताना जर हा मला मारायची भाषा करतो तर हा याची काय अवकात आहे नेता बनण्याची? नेता कोण? गोपीनाथराव मुंडे ते ओबीसीचे नेते, भुजबळ साहेब ओबीसीचे नेते, पंकजाताई, धनंजय मुंडे साहेब, तुमचे हरिभाऊ राठोड, या लोकांनी ओबीसीच्या प्रश्नासाठी आंदोलनं केली. यांनी काय केलं? मग हा काहीतरी आता जसे याच्या डोक्याची केसं नकली आहेत ना तसा हा अख्खा नकली आहे. त्याच्यामुळे ना माझी उत्तर देऊ नये. ॲडव्होकेट कुंटे, ॲडव्होकेट काशीद, हनुमंत धायगुडे, आता थोड्या वेळानंतर एक पत्रकार परिषदेच्या विरुद्ध सगळे लोक घेत आहेत नांदेडमध्ये. एका संघटनेचे एक अधिकारी ते पण याच्या विरुद्ध पत्रकार परिषद घेत आहेत. याची एक एक अंडी पिल्ली बाहेर येत आहेत. आता तो दारू पितोय की गांजा ओढतोय हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही त्या वैयक्तिक जीवनामध्ये काही जात नाही. पण ओबीसीच्या नावावर जो मलिदा लाटून तू आज सांगतोय की मी 3 जिल्हे फिरतो आणि मी असं करतो आणि मी तसं करतो, तू ओबीसीचा नेता कधी झाला त्याचंच उत्तर दे, बाकी आम्हाला काय शिव्या देऊ नको. आणि राहिला अजितदादाचा प्रश्न, तर तुला आपल्या मराठीत म्हण आहे की उंटाच्या मागं जाऊन उंटाच्या उंचीला हात लावण्याचा प्रयत्न करत नसतात. एक लाथ बसली ना तर मागं थोबाळ त्यानं पोळतं. त्याच्यामुळे यांनी अवकातीत राहावं, याची अवकात मी दाखवलेली आहे. हा जितका भुंकेल, आणि मी तुम्हाला खोटं नाही सांगत, हा म्हणतो ना एका गालावर वाय एका गालावर झेड, अरे मी असा रट्टा देणार तुला की तू जीन्सचा पॅन्ट जरी घातला तरी तुझ्या पार्श्वभागातून वाय आणि झेड हे दोन्ही गोष्टी दिसतील. तुम्ही खरं तर बोलता बोलता एक महत्त्वाचं विधान केलं की लक्ष्मण हाके जे आहेत ते भाजपला सपोर्ट करतात आणि आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते, आणि मात्र सर्व ओबीसीचे नेते आहेत म्हणून असं ते सर्व म्हणजे ते काम करत असतात. परंतु भाजपला पाठिंबा देत आहेत, म्हणजे तुमच्या मित्रपक्षाकडनंच अशी पुरस्कृत काही मंडळी या सगळ्या संदर्भात उभी राहिली आहेत का तुमच्या मुख्य नेत्याचा विरोध करायला? या भुरट्यांनी काल स्वतः जालन्याला असं सांगितलं होतं की मी भारतीय जनता पार्टीला खुलं समर्थन दिलं. या भुरट्याचं स्टेटमेंट आहे, तुमच्या चॅनलवर ते स्टेटमेंट काढा. मुळामध्ये जर तुम्ही माहिती घेतली की यांनी ज्या ज्या ठिकाणी ते उमेदवार उभे केले नंतर ते विड्रॉल झाले, याची अवकात नव्हतीच. काय केलं यांनी एक प्रेशर गट तयार केला की जरांगे पाटलांच्या विरुद्ध आता मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाच्या विरुद्ध काहीतरी एक मोठं ओबीसीचं आंदोलन उभारू. आणि वंदनीय बाळासाहेब आंबेडकरांनी पण त्याच्यावर विश्वास ठेवला असावा की बाबा आहे, त्यांना काय माहीत हा इतका भुरटा आहे म्हणून. मग या भुरट्यांनी त्या साधेपणाचा फायदा घेतला. त्याचे उमेदवार वंचितला काही जोडायचे, आपण काही प्रहार पक्षाचं सहकार्य घ्यायचं बच्चू भाऊंचं, आणि मग असे काहीतरी उमेदवार उभं करायचे.
पण झालं असं की त्याला माहीत होतं की आपल्या उमेदवाराला तिथं यश मिळत नाही, पण ज्या लोकांनी 2-2 वर्ष कामं केलीत ना तिथे मतदारसंघामध्ये, ते त्याच्या त्या खोटेपणाला बळी पडली ना. भोकरमध्ये त्यानं आर्थिक तडजोड केली नाही हे त्यानं सिद्ध करून दाखवावं. माझं चॅलेंज नाही आहे. ॲडव्होकेट कुंटे तुम्ही क्रॉस चेक करायला गेला होतात ना, त्यांनी स्वतः सांगितलं की यांनी अशा पद्धतीने आर्थिक साठवलोटं केलं आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की हा काय म्हणता येईल याला, हा किती छद्राचा पाना आहे हा. आपल्याकडं ते 12 छद्राचा पाना असताना कुठे लागतं. हे बघा, हे अधिकृत प्रवक्त्याच्या यादीमध्ये स्टार प्रचारक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभं करतोय प्रहार जनशक्ती पक्षाचे, आपले काही उमेदवार उभं करतोय भारतीय जनता पार्टीला सपोर्ट द्यायला, त्यांनी विड्रॉल करावा म्हणून त्यांच्यावरच दबावगट निर्माण करतोय आणि दुसऱ्याला वेड्यात काढतोय. आता याची अवकात सगळ्या महाराष्ट्रात नागरी होताना दिसते. आजही मला माझ्या मोबाईलमध्ये तुम्हाला मी मॅसेज दाखवतो, 2 दिवस झाले त्याच्या फक्त आज तर मी एकच ट्विट केलं की त्यांनी राज्य मागासवर्गीय आयोगाचं पद सरकारची दिशाभूल करून कसं मिळवलं आणि त्याच्यावर सरकारनं कारवाई केली पाहिजे. नाही जर सरकार कारवाई करेल तर मी स्वतः, आता पावसाळी अधिवेशन आहे ना, हा राज्य मागासवर्गीय आयोगाचा सदस्य कसा, हा जाब मी सरकारला विचारणार आहे. कोणाच्या मर्जीवर हा इथपर्यंत आला आहे, हा काय कोणाशी यांनी आर्थिक काही व्यवहार केले आहेत का, आणि त्याच्यासाठी आता मी स्वतः त्याची लक्षवेधी लावणार की हा भामटा काही याची म्हणजे हा पात्रच नसताना याला राज्य मागासवर्ग आयोगाचं सदस्यत्व पद भेटलं कसं. त्याच्यामुळे तो भुरटा आहे, तो भामटा आहे, तो जितका भुंकल. आणि काय तू आम्हाला काय म्हणतो, विधान परिषद दिली अजित पवारांनी अमोल मिटकरीला. अरे अमोल मिटकरी खानदानी ओबीसी आहे, ओबीसीचा नेता नाही म्हणून घेतला. माझे वाडवडील दुसरीकडे मजुरी करायचे, मला अभिमान आहे मी एका शेतकऱ्याची औलाद आहे, शेतकऱ्याचा पुत्र आहे, आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला आज अजितदादांनी आमदार केलं. कोणी असो, पक्षातल्या प्रत्येक ओबीसीला मान सन्मान दिलाय अजितदादांनी, आणि हा काय म्हणतो, हा अवकात काढतो आमची. याला जाऊ दे आता, काय बोला. अमोल मिटकरजी, सगळ्यात प्रश्न हाच महत्त्वाचा राहिला आहे की भाजपने अशी मंडळी तयार केली आहेत का? कारण की गोपीचंद पडळकर देखील यापूर्वी अजित पवारांच्या संदर्भात बोलताना बोलले की धनगर समाजाला निधी जो आहे तो अर्थ खात्यातून मिळत नाही, असा देखील त्यांनी आरोप केला. त्याच्यानंतरच मग लक्ष्मण हाके हे तयार झाले. लक्ष्मण हाकेंनी देखील अजित पवारांवर ते टीका केली आहे. हे भाजप पुरस्कृत ही सगळी मंडळी भाजपकडनं तयार झाली आहेत का? मित्रपक्षालाच कुठेतरी अडचणीत आणण्याचं काम भाजप करत आहे का, असा सवाल जो आहे तो या सगळ्या टीका टिप्पणीतून म्हणजे पुढे येताना पाहायला मिळतो. मी तसा थेट आरोप करणार नाही किंवा मला तसा थेट आरोप करण्याची इच्छा पण नाही. पण एक गोष्ट तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, अचानकपणे काही कारण नसताना पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकरांचं त्रिशतकोत्तर जयंती महोत्सव संपूर्ण जगभर साजरा होत असताना त्या जयंतीला गालबोट लागावं याकरता जाणीवपूर्वक ओबीसीचं, मी मेंढपाळाचा मुलगा आहे म्हणून धनगर समाजाचं नेतृत्व करतो असं सोंग करून महाराष्ट्रामध्ये जातीय ध्रुवीकरण निर्माण करण्यासाठी हा अचानक कसा भूछत्री सारखा उगवला, तो प्रश्न महत्त्वाचा आहे. हा अचानक आला आहे आणि काय करावं, मीडियामध्ये तो डायरेक्ट बोलला आहे, अर्थ खात्याला अजित पवार गोचिडासारखे चिटकलेत. अचानक आला आहे हा, याची मागची पुढची काहीच त्याला पार्श्वभूमी नाही. निदान तुम्ही टीका करा पण तुमची एक लेवल असली पाहिजे. तुम्ही जाब विचारा ना की आपल्या सारथीला महाज्योतीला अजून निधी का दिला गेलेला नाही, हे विचारायचे प्रश्न विचारतात. गोपीनाथराव मुंडे साहेब, विलासराव देशमुख साहेब एकामेकाच्या विरोधात होते, पण विचारायचा एक शिष्टाचार होता. आता संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला, त्यांनी महाराष्ट्राला सुसंस्कार दिले. अहिल्यामाई होळकरांनी एक सुसंस्कृत राज्य उभं केलं. अहिल्यामाई मयाळू होत्या, पण काही ठिकाणी कठोर निर्णय पण अहिल्यामाईंनी घेतले होते. आज माई असते ना तर याच्यासारख्याला याचा बंदोबस्तच केला असता काय आमचा. त्याच्यामुळे हा अचानक उगवलेला नाही, याचा ब्रेन कुठं जातोय हे मात्र शोधावं लागेल. खरं तर त्यांनी खालच्या पद्धतीची तुमच्यावरती टीका केली आहे, कारण की त्यांचे दारू पितानाचे फोटोज जे आहेत ते तुमच्या प्रवक्त्यांकडनं ट्विट करण्यात आलेले होते. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की चला मी दारू पितो तर तुम्ही काय टिंब पिता का, अशा पद्धतीने थेट खालच्या पद्धतीची पण तुमच्यावरती त्यांनी टीका करून ठेवली अमोल मिटकरी. आणि दारूच्या संदर्भात बोलतात तर त्यांचे नेतेच दारूच्या कारखानदार आहेत, त्यांच्या दारूच्या कंपन्या आहेत अजित पवारांच्या, असे थेट उघडपणे बोलतात. तो काय बोलतोय त्याचं त्याला भान नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी दारू प्यावं की अमृत प्यावं हा त्याचा, की गटारातलं पाणी प्यावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्या वैयक्तिक जीवनामध्ये आम्ही त्याच्या ढवळाढवळ करू इच्छित नाही. काल आमचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी ते फोटो ट्विट केले होते, ते खोटे असतील तर त्यांनी सिद्ध करून दाखवावे. बरं ठीक आहे,
दारूच्या कारखान्याच्या संदर्भात तो बोलतोय. आता असं असतं, राज्य उत्पादन शुल्क नावाचं एक डिपार्टमेंट पण आहे. अनेक लोक परवाने मागतात, रीतसर विकतात. हातभट्टीचे दारूसुद्धा इल्लिगल बऱ्याच ठिकाणी भेटतात. तू ओबीसीचा नेता म्हणून घेतो ना स्वतःला. मूळ प्रश्न असा आहे की तू मुद्दा भरकटवू नको की टिंब पेतात का, ही तुझी भाषा. तू फर्ग्युसन कॉलेजमध्ये लेक्चरर आहे म्हणतो स्वतःला. तू तिथेही कसा गेला हे संशोधन करावं लागेल. तू तिथं फर्ग्युसनला तुला कोण्या तत्वाच्या आधारावर, म्हणजे तुझ्यात असं काय दिसलं त्या फर्ग्युसन कॉलेजला की तुला तिथं प्राध्यापक करावं. स्वतःला प्राध्यापक म्हणून घेणारा माणूस जर टिंबची भाषा करत असेल, मग म्हणतो की याला विधान परिषद दिली का, याची ही भाषा. बरं, मी काय चुकीचं बोललो? मी सांगितलं YZ हे बोललो. आता YZचा अर्थ त्यानं त्याच्या बुद्धीत जे शेण भरलेलं आहे त्या पद्धतीनं काढला. आत्ता तुम्ही गुगलवर जा आणि YZ टाका. आहे का ना मराठी चित्रपट, मोठ्या मोठ्या ॲक्टर लोकांनी ते YZ म्हणजे हलक्या दिमागाचा. आता झाकणझुले आमचा प्रचलित शब्द आहे. ज्या भागात तुम्ही जाता त्या भागात तशा भौगोलिक हे असतात, तशा पद्धतीने बोललो. याला तू काय टिंब पितो का, ही तो काय बाळा रे. आम्ही आमच्या विदर्भाची डिक्शनरी जर उघडली ना तर तुला खोटं नाही सांगत, जसे तुझे डोक्यावरची केस नकली आहेत ना, तू काय ठिकाणी नकली आहेस हे सगळं आम्हाला उलगडता येतं. पण थांबा, त्याला अजून भुंकू द्या. शिशुपालाचे 100 भुंकणं झाल्याशिवाय सुदर्शन चक्र निघालं नव्हतं, त्याच्यामुळे त्याला भुंकू द्या. त्याचे आता 98 झालेत, आणखी 2दा तो भुंकला की मग ब्रह्मास्त्र काढू. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर आमदार अमोल मिटकरी यांनी थेट इशारा जो आहे तो लक्ष्मण हाकेंना दिलेला आहे. लक्ष्मण हाके यांची जर हिंमत असेल तर त्यांनी माझ्या फक्त शर्टाच्या पहिल्या बटनाला हात लावून दाखवावा, असा थेट धमकीवाजा इशारा जो आहे तो आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवणसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई.